शिवसेना तर आपल्यासोबत नाहीये. भारतीय जनता पार्टीला स्वतंत्र लोकसभा लढावी लागणार आहे. त्या काळामध्ये उमेदवार कोण असावा अशी प्राथमिक बैठक आमची भूपेंद्र यादव साहेबांसोबत झाली. आणि त्या बैठकीमध्ये संजू भाऊ असतील, आकाश भैया असतील किंवा मी असेल, आम्ही तिघांनी नाव सुचवलं भाईजींचं. भाईजींनी मात्र म्हणजे नक्कीच म्हणे मला आवडेल, परंतु मी सध्या सांगू शकणार नाही, माझे तब्येतीचे पण थोडे प्रॉब्लेम त्या ठिकाणी होते. मग ती बैठक झाल्यानंतर मी लगेच सुकेश दादांकडे आले. म्हटलं दादा असं असं आहे, भाईजींनी समजा नकार दिला तर तुम्ही मात्र नकार देऊ नका, तुम्ही त्या ठिकाणी होकार द्या. परंतु नंतर सगळेच राजकीय समीकरण बदललेत. गुवाहाटीमध्ये काय झालं तुम्ही आम्ही सगळं पाहिलं आणि त्याच्यानंतर पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि त्या गोष्टी सगळ्या सफल मार्गदर्शन आदरणीय प्रवासी या ठिकाणी करत असतात. म्हणजे त्यांचा अभ्यास जो आहे तो सर्व विषयांवरती आहे. वर्षभर असं नेतृत्व आदरणीय प्रवासायांचं आहे. एका जोरदार काळात आदरणीय प्रवासायांसाठी करायला पाहिजे. विस्तार 4 राज्यांमध्ये आहेत, 550 होता आणि राज्य सरकारच्या थोडंसं कमी किंवा मला वाटतं त्यांच्या एवढंच आपली कॅपॅसिटी स्टोरेजची जवळपास 70 लाख क्विंटल किंवा 80 लाख क्विंटलच्या वर कॅपॅसिटी आज आपल्याकडे आहे स्टोरेजची. आणि 20 कोल्ड स्टोरेज आपल्याकडे आहे, त्याची कॅपॅसिटी आपली जवळपास 5 लाख क्विंटल इतकी. हा मोठा विस्तार, याच्यासोबत सदस्य संख्या जेव्हा 2008-10 मध्ये जॉईन झालो तेव्हा 70-80 हजार सभासद होते. आज आपले 17 लाख सभासद आहेत, 7,000 कर्मचारी आहेत आणि 17 लाख सभासद म्हणजे एका परिवारातील 5 गृहीत धरले तर 1 कोटी लोकांपर्यंत आपण पोहोचतो. 1 ते 1.5 कोटी लोकांपर्यंत. महाराष्ट्राच्या 10% लोकसंख्या बुलढाणा अर्बनशी जुळलेली. आणि मग जसं संतोषजींनी सांगितलं, ज्ञानराजाचा उल्लेख केला, आदर्शाचा उल्लेख केला की पतसंस्था चळवळीमध्ये अडचणी पण भरपूर आहेत. काही पतसंस्था असतात चांगल्या चालत नाही, अडचणी देतात. काही चांगल्या चालतात पण त्याचा फायदा संचालक मंडळाला होतो. मग आम्हालाही वाटलं आपण एवढे मोठी कामं करतो पण आपल्या सभासदाला किती फायदा होतो. मग आम्ही 2016 मध्ये अमेरिकेतली एक युनिव्हर्सिटी आहे, मिशिगन युनिव्हर्सिटी, त्यांनी एक सर्वे केला की बुलढाणा अर्बनच्या सभासदाचं उत्पन्न किती आहे. धाड या नगरीमध्ये प्रत्येकाने उल्लेख केल्याप्रमाणे तुमचा आमचा आपल्या सर्वांचा परिवार असलेले बुलढाणा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या परिवाराच्या वतीने आयोजित या ग्राहक मेळावा तसेच नेहमीच आपल्या सर्वांच्या संपर्कात असलेले बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्वा ज्यांची आत्ताच या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली असे आपले कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सुकेजी जव्हर साहेब, आपल्या या मतदारसंघाच्या आमदार, आमच्या विधानसभेतल्या सहकारी सौ श्वेताताई महाले, मंचावर उपस्थित असलेले हरिभक्तपरायण राघवजी गिरी महाराज, ज्यांचं निश्चितपणे तुम्हाला आम्हाला आपल्याला सर्वांना कौतुक आहे, असे विशालजी नरोडे साहेब,
मंचावर उपस्थित असलेले रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विजय नाना परियार ज्यांनी प्रास्ताविक केला असे देवीदासजी पाटील, पारदचे माजी जिल्हा परिषद सदस्य मनीष भैया श्रीवास्तव, तसेच त्या संस्थेचे संचालक उपस्थित डॉक्टर तांदुळजे साहेब, मंचावर उपस्थित असलेले नरोडे साहेब, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी जमलेले बुलढाणा अर्बन परिवारातील सर्व सभासद आणि जमलेल्या सर्व स्नेही बांधवांनो, सर्वात प्रथम माझ्या भोकरदन जाफराबाद तालुक्याच्या वतीने तसेच उपस्थितांच्या वतीने मी जवळ साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. नंतर सुरू झाल्यानंतरही मला त्या बँकेचा किंवा त्याच्या मालकाचा परिचय नव्हता, त्या बॉडीचाही परिचय नव्हता. परंतु इथंच बसलेल्या पैकी काहींनी मला सांगितलं की आम्हाला 18% व्याज मिळू लागलंय, कुणी म्हणे आम्हाला 20% मिळू लागलं, काही काही 21 पर्यंत पोहोचले. तुमच्यापैकी कोणाला पाहिजे असेल तर सांगा 25%. पलीकडे आदर्श बँक संभाजीनगर मध्ये, म्हणजे आपण व्याज किती मिळतं त्यावर लगेच आपण त्या ठिकाणी आपला मोर्चा वळवतो. पण विश्वास काय, विश्वासार्हता काय, तर आताच नरोडे साहेबांनी, विशालजी नरोडे साहेबांनी जो उल्लेख केला की बुलढाणा अर्बन म्हणजे एक विश्वास आहे, एक गॅरंटी आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे आम्ही सुद्धा विश्वासाने या ठिकाणी स्टेजवर